न्यायालयाने राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो की चिदंबरम असो, त्यांच्या थोबाडीत तमाटा मारलाय। गेली काही वर्ष फक्त वोट बँक म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधूंना पण आरोपी बनवलं। न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं बोगस होतं, खोटं होतं। सोनिया गांधी, राहुल गांधींनी, काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे। हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तानहून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्थान कधी क्षमा करणार नाही। म्हणून मी आपल्याला जसं सांगितलं की यांना फक्त सत्तासाठी वोट बँकसाठी मुस्लिम आणू नये आणि त्यासाठी त्यांनी हिंदूंना देशद्रोही म्हणायची सुरुवात केली। भगवा आतंकवाद म्हणजे हिंदूंना देशद्रोही म्हटलं। त्यासाठी साधू संत, मग साध्वी प्रज्ञा तो, अरे सैन्याचे कर्नल पुरोहित यांना पण हे बदनाम करण्यापूर्वी गेले। परवा पण आपण बघितलं ना, संसदेत काँग्रेसच्या एका खासदाराने त्यांनी स्पष्ट हे म्हटलं ना की ऑपरेशन सिंदूर हा तमाशा आहे। दुर्दैव आहे या देशात की असं राजकारणी आहे। ओके, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।